प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर येथे 19 सप्टेंबर 2025 रोजी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान निमित्त महिलांची आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले। प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार शिबिर दिनांक 19 रोजी आयोजित शिबिरामध्ये मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर उपलब्ध होते। यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुजित कोशिरे, वैद्यकीय अधिकारी आनंद सुर्वे, डॉक्टर प्राची पवार, आपला दवाखानाचे डॉक्टर रिद्धी पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा जुनागडे, अनिल राठी यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक संघटना अध्यक्षा लताताई टर्ले यांच्या हस्ते उद्घाटन झाले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी ओझर शहर मंडल अध्यक्ष संतोषजी सोनवणे, त्याचप्रमाणे दिलीप मंडलिक, उमेश कुलकर्णी सर, श्याम चौधरी हे उपस्थित होते। यावेळी मेडिकल कॉलेजच्या टीमने 207 महिलांची तपासणी केली। यात प्रामुख्याने स्त्रीरोग तज्ञ, नेत्रविशारद, हाडांचे डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, हृदयरोग तज्ञ, नाक कान घसाचे स्पेशालिस्ट उपलब्ध होते। यावेळी ओझर नगर परिषदेच्या स्नेहा फरतडे, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशाताई, अंगणवाडी ताई, आपला दवाखानाच्या डॉक्टर, समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी सर्व कर्मचारी उपस्थित होते। त्यात महिलांची तपासणी, वय वंदना योजना कार्ड, रक्त तपासणी, गरोदर माता तपासणी करण्यात आली। यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जन्म झालेल्या बाळाला 24 तासाच्या आत जन्म दाखले, जन्म निबंधक उमेश रामटेके तसेच संतोष सोनाने, दिलीप मंडलिक यांच्या हस्ते वितरित करण्यात आले। या कार्यक्रमासंदर्भात बोलताना तालुका अधिकारी सुजित कोशिरे सर यांनी अधिक माहिती दिली। अभियान हे 17 तारखेपासून तर 2 ऑक्टोबरपर्यंत, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत आहे। याच्यामध्ये एकूण 17 इंडिकेटर्सवर आपण शिबिरला आयोजित करणार आहे। म्हणजे आजचं हे पहिलं शिबिर आहे आणि या शिबिरामध्ये एक्सपर्ट टीम आलेली आहे इथे वसंत पवार मेडिकल कॉलेजमधून। तर मुख्यतः आपल्याला याच्यात महिला, किशोरवयीन मुली आणि जननक्षम महिला ज्या आहेत त्यांची आपण स्क्रीनिंग करणार आहोत आणि लहान बालकांची पण आपण इथं तपासणी करून पुढील औषधोपचारासाठी आपण औषधोपचार पण करणार आहोत। आणि जे आपला क्षयरोग असेल, सिकल सेल एनिमिया असेल, एनिमिया असेल किंवा त्यांचे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड असतील, आभा कार्ड असतील, तर याचीसुद्धा आपण या शिबिरामध्ये आयोजन केलेलं आहे इथे। आणि पोषणाबाबत म्हणजे पोषण महासप्ताह पण आता ह्या मोहिमेमध्ये म्हणजे पोषण महासप्ताह पण चालू असल्याने या मोहिमेतच आपण तो मर्ज केलेला आहे। महिलांनी, जननक्षम महिलांनी, किशोरवयीन मुलींनी किंवा गरोदर मातांनी, स्तनदा मातांनी कुठल्या पद्धतीचा आहार घ्यावा याबद्दल पण आपण इथे मार्गदर्शन करत आहोत। क्षयरोगाबद्दल पण आपण इथे मार्गदर्शन करणार आहोत। तर या ठिकाणी सर्व मान्यवर आदरणीय टर्ले मॅडम असतील